विरोधकाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, यात सगळ्यात महत्त्वाचा ग्रामीण भागाशी निगडीत असलेला विषय महावितरणचा. महावितरणचं सध्याचा कारभार आपण बघतोय की आपण राज्य सरकारनं मोठी घोषणा करून सांगितलं की मोफत वीज आम्ही शेतीला देतोय. पण मोफत वीज देणं म्हणजे कधीही देणं किंवा न देणं असा प्रकार आहे का? शेतकऱ्याला ज्यावेळेस विजेची गरज असते, ज्यावेळेस रबीचा हंगाम असतो, त्यावेळेस सगळ्यात जास्त मागणी शेतकऱ्यांची असते, विजेची गरज असते. त्यावेळेस त्या शेतात फक्त म्हणजे वीज असते पण व्होल्टेज नसतं. 220 आपल्या केव्हीच्या सबस्टेशनवरनं 33 केव्ही सबस्टेशनला जो सप्लाय येतो तिथे 33 केव्ही व्होल्टेज याच्याऐवजी तिथं 29पर्यंत व्होल्टेज येतं. मग तिथून शेतकऱ्यांपर्यंत किती जात असेल? मग शेतकऱ्यांची मोटरी चालत नाहीत व्होल्टेजच्या अभावी. त्यामुळं आपण फक्त मोफत विजेची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात शेतीला वीजच पुरवठा करायची नाही असं धोरण या सरकार दिसतंय. अध्यक्ष महोदय, बरेच असे फिडर आहेत की तिथे 1 दिवस आड 2 दिवस आड असं शेतीला वीज पुरवठा होतो. 8 तास आपण वीज द्यायचं ठरवलं, दिवसा वीज द्यायचं ठरवलं. सरकारनं सांगावं की राज्यातले किती फिडर सध्या तुम्ही दिवसा वीज देताय 8 तास. दिवसा द्यायचं तर लांबच, पण कमीत कमी 8 तास सुद्धा तिथं शेतीला वीज मिळत नाही. कुठं 6 तास, कुठं 4 तास, काही फिडरला 2 दिवस 1 दिवस आड, काही फिडरला 2 दिवस आड. त्यामुळं अध्यक्ष महोदय, कमीत कमी 24 तासातले 8 तास तरी सलग वीज आणि त्याला पुरेसा व्होल्टेजनं असा विद्युत पुरवठा करावा, तर शेतकऱ्यांना काहीतरी उत्पन्न काढता येईल. ना तर अध्यक्ष महोदय, पाणी दिसतंय, पीक दिसतंय, परंतु व्होल्टेज अभावी पिकं जळून जात आहेत. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय इमर्जन्सी लोड शेडिंग. एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की आपलं राज्य एनर्जी सरप्लस आहे, म्हणजे राज्यात जेवढी आपल्याला विजेची गरज आहे त्यापेक्षा आपण जास्त उत्पादन करतो. मग असं एनर्जी सरप्लस असलेलं राज्य इमर्जन्सी लोड शेडिंग का करतायत? मी आमच्या जिल्ह्याची माहिती काढून आणली फक्त, म्हणजे धाराशिव जिल्ह्यात, तुमच्याकडे सुद्धा अनुभव असेल. म्हणजे रात्री इमर्जन्सी लोड शेडिंग कधी येते? म्हणजे सिंगल पेज बंद पडतं, सगळंच बंद पडतं, गावाच्या गाव बंद पडतात. मग अशी इमर्जन्सी लोड शेडिंग आमच्या धाराशिव जिल्ह्यात 13 एप्रिलपासून 29 जूनपर्यंत मंत्री महोदय 56 वेळा इमर्जन्सी लोड शेडिंग आली. 56 वेळा इमर्जन्सी लोड शेडिंग झाली. सिंगल पेजची इमर्जन्सी लोड शेडिंग म्हणजे शेतीची लोड शेडिंग म्हणत नाही, घरगुती. अख्खं गावाच्या गाव अंधारात, रात्री 7 वाजता 6 वाजता लाईट जाते, रात्री 1 वाजता 1:30 वाजता येते. हा कुठला प्रकार आहे? एका बाजूला सरप्लस एनर्जी आहे म्हणायचं आपण, मग इमर्जन्सी लोड शेडिंग का होते याचं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही स्मार्ट मीटर बसवलेत, 1 दिवस उशीर झाला की आपोआप लाईट कट होते. मग ह्या लोड शेडिंगला जबाबदार कोण? ही लोड शेडिंग, इमर्जन्सी लोड शेडिंग का होते? ती लोक बिल भरत नाहीत का? घरगुती ग्राहक असतील, व्यावसायिक ग्राहक असतील, त्यांच्या व्यवसायाला परिणाम होत नाही का? अख्खं ग्रामीण भागातला शहरं सोडली तर प्रत्येक ग्रामीण भागात इमर्जन्सी लोड शेडिंग येते आणि 4-4, 5-5 तास लाईट नसते. मध्ये उन्हाळ्याचे दिवस होते, आता पाऊस पडल्यामुळे थोडं तापमानात फरक पडला आहे, पण उन्हाळ्या दिवसात तर लोकांना अक्षरशः एवढा त्रास झाला इमर्जन्सी लोड शेडिंगचा. ह्याला जबाबदार कोण? आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीत मुख्यमंत्री पहिल्यापासून सांगतात की आम्ही सक्ती करणार नाही. मग सक्ती नाही करत असताना, पहिलं मीटर चांगलं असताना, तुम्ही घरी कोण नसताना, पुरुष मंडळी नसताना, कोण घरातली शेतात कामाला गेले असताना हे परस्पर का मीटर बदलता? ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मीटर का परस्पर बदलता तुम्ही? आणि तुम्ही म्हणता वीज बिल त्यात फरक पडत नाही. मग ज्या सर्वसामान्य कुटुंबातलं वीज बिल 500 रुपये येत होतं, तर 1,500-2,000 हजार बिल काय यायलंय ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. बिलात वाढ का झाली? तुमची सुद्धा डिमांड वाढली असेल, तुम्हाला लक्षात येईल. आपल्याकडे मागणी तेवढीच आहे. एका ग्राहकाला जर 500 रुपये महिन्याला बिल येत असेल तर 1,500-2,000 हजारपर्यंत बिल का चाललंय? मग स्मार्ट मीटर तुम्ही सक्ती नाही म्हणता, प्रीपेड नाही म्हणता. मग तुम्ही ज्यांचं परस्पर तुम्ही मीटर बदललंय तर त्या ग्राहकांनी जर मागणी केली तुम्हाला की आम्हाला आमचं मीटर बदलायचं नाही, आम्हाला मूळ आहे तेच मीटर बसवून द्या, देणार का बसवून तुम्ही? मग स्मार्ट मीटरमध्ये बिल वाढतंय आणि जुन्या मीटरमध्ये, कुठला तर मीटरमध्ये घोळ आहे ना, मग जुन्या तर मीटरमध्ये घोळ असेल किंवा नवीन मीटरमध्ये घोळ असेल. त्यामुळं ह्याबाबत सरकारनं गांभीर्याने घ्यावं आणि हा विजेचा जो पुरवठा आहे तो घरगुती ग्राहक असतील, शेतीचे ग्राहक असतील, यांना व्यवस्थित करावा. सोलरच्या बाबतीत अटी आहेत आपल्याकडे. 2.5 एकरचा शेतकरी असला की त्याला 3 HP पंप मिळणार, पण त्या 2.5 एकरच्या शेतकऱ्यांनी जर 500 फूट बोर घेतला असेल, तुमच्या मंगळवेढा तालुक्यात सुद्धा खोलीवर बोर असतील,
तर चला, खाली बसून बोल नका बाबासाहेब. चला तुमच्या बाबासाहेब हसू नका. सांगोला तालुक्यात पण बोर आहे. बोला बोला. अध्यक्ष महोदय, सिरियस विषय आहे, हसायचा विषय नाही. सांगोला कुठल्याही एखाद्या 2.5 एकरच्या शेतकऱ्याला जर त्यानं 500 फूट बोर घेतला असेल तर त्याला तुम्ही 3 HP मोटर देता. मग 3 HP वर कसं त्याचा सोलर पंप चालेल? 3 HP सोलर पंप चालू शकतो का? ह्याच त्यात माझं मत एवढंच आहे की जिथं खोलीचे बोर आहेत त्या ठिकाणी तुम्ही पारंपरिक कनेक्शन चालू केले पाहिजेत. तुम्ही जे पारंपरिक कनेक्शन बंदच करायचं म्हणता, हा हट्ट करू नका. हा जो राजहट्ट आहे ना की पारंपरिक कनेक्शन नकोच, सोलर चांगला आहे, मान्य आहे आम्हाला, बूस्टर पंप बी आहेत. पण आपला हट्ट नसला पाहिजे की पारंपरिक कनेक्शन नको. जिथं गरज आहे, जिथली वस्तू परिस्थिती तशी आहे त्याप्रमाणे कनेक्शन दिले पाहिजेत. एका बाजूला काही वर्षापूर्वी याच सरकारनं सांगितलं की HVDS मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सेपरेट DP दिली. काही वर्षापूर्वी त्याची कामं सुद्धा अजून अपूर्ण आहेत आणि लगेच 2 वर्षात तुम्ही उलटच केलं सगळं. पारंपरिक कनेक्शन बंद केले. मग पारंपरिक कनेक्शन बंद केले म्हणजे शेतकरी वापरायचा राहतो का? कोणतरी कुठून तरी लाईट घेतोच ना. त्यामुळं आपण ह्या ती व्यवहारात तपासली पाहिजे, प्रॅक्टिकल झालं पाहिजे. कुठलाही राजहट्ट न करता आपण पारंपरिक कनेक्शन सुद्धा चालू केले पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्याला सोलर पंप पाहिजे सोलर पंप दिला पाहिजे, ज्या शेतकऱ्याला पारंपरिक कनेक्शन पाहिजे त्याला पारंपरिक कनेक्शन दिलं पाहिजे. आणि सोलरच्या बाबतीत सुद्धा आपण बऱ्याच एजन्स्या कंपन्या आहेत की त्या शेतकऱ्याला सगळं काम करायला लावतात. 6-6 महिने 8-8 महिने झालं, वर्ष झालं पैसे भरून. आमच्याकडे अनुभव आहेत, आमच्याकडे अनुभव आहेत. कुठे साहेब? आमच्याकडे अनुभव आहेत. शेतकऱ्यांना सगळं काम करायला लावतात. त्यांना तुम्ही एक तर DBT करायला पाहिजे होतं, DBT केलं नाही, तुम्ही एजन्सी नेमल्या. त्यासुद्धा काही कंपन्या शेतकऱ्याला सगळं काम करायला लावतात, त्याची दुरुस्ती केली जात नाही. बऱ्याच सोलर पंप खराब झालेत. तुम्ही म्हणता इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सला क्लेम केला. महाराष्ट्रातलं एक उदाहरण दाखवा की त्याला त्या इन्शुरन्समध्ये त्याला परत पंप मिळाला. त्यामुळं ह्या कंपन्या कुठं आहेत माहीत नाही, ह्या कंपन्याच्या ऑफिस कुठं आहेत माहीत नाही. कुठलं तरी लोकलच्या माणसाला काम देते, तो गायब होतो, तो म्हणतो माझं काम सोडलं मी कंपनीचं. मग परत काय करायचं? ह्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला आणि ग्राहकांना नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा करायची महावितरणची जबाबदारी आहे. यासाठी सरकारनं फक्त घोषणा न करता कृतीतून हे दाखवून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय